नमस्कार. आम्ही सारे खवेच्या कल्चर करी स्पेशल एपिसोड्समध्ये सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं माहिती आहे का मंडळी, मी रात्रीचा प्रयोग करून घरी आलो आणि झोपलो. उपाशी झोपलो बरं का. विश्वास ठेवणार नाही तुम्ही, पण उपाशी झोपलो. बहुतेक दमलो असेल मी. छान अशी गाढ झोप लागली होती. तेवढ्यात मला म्हटलं कोण आहे म्हणून डोळे ओढले म्हणजे मनातल्या मनात डोळे ओढले. मी झोपलो होतो. समोर बघतो तो काय, बाप्पा. आता बाप्पा म्हटलं उंदीर मामा असायलाच पाहिजे ना. मी आपल्या उंदीर मामाकडे बघत होतो, कुठे मोदक दिसतो का तेही बघत होतो. उपाशी झोपलो होतो ना. प्रॉब्लेम तो होता. मग तेवढ्यात बाप्पा म्हणाले, काय रे हे काय डोकं फिरलं काय बे तुझे. म्हटलं अरे बापरे, हे काय झालं काय म्हटलं, प्रॉब्लेम काय झाला, माझी काही चूक झाली का. ते म्हणाले, अरे आज इथे आजूबाजूला तुम्ही बर्गर खाताय, पिझ्झा खाताय, मग आपल्या मराठी पदार्थांचं काय होणार. मी मनातला मनात तोही विचार, म्हणजे झोपेतच विचार केला की बापा म्हणतात ते बरोबर आहे यार. सगळे आपले जुने पदार्थ म्हणजे पोहे काय, त्यानंतर तुमचं उपमा काय, हे सगळे पदार्थ ना नाहीसे होत चाललेले आहेत. मग मी बाप्पाने विचारलं, बाप्पा काय मग ह्याच्यावर करायचं काय. नथिंग डुईंग. मराठीत म्हणाले, ते काय नाही, सगळे महाराष्ट्रीयन पदार्थ मला परत बघायचे आहेत आणि परत दाखव मला. म्हटलं ठीक आहे. आता कसं आहे, देवाज्ञा झाल्यावर ऐकायलाच पाहिजे ना. देवाज्ञा म्हणजे तशी नाही, देवाची आज्ञा झाल्यावर ऐकायलाच पाहिजे ना. म्हणून मी ठरवलं, मी आणि राणीने आणि सगळ्यांनी आम्ही ठरवलं की स्पेशल पदार्थ दाखवायचे आपले महाराष्ट्रातले. आणि म्हणूनच आज खास वैदर्भीय पदार्थ दाखवण्यासाठी एक पाहुणे इथे आमंत्रित केलेले आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं मनापासून स्वागत. आपलं नाव? मी सुजाता नागपुरे. सुजाता ताई, मला सांगा, तुम्ही नागपूरच्याच मूळच्या का कुठल्या? नाही, मी प्रॉपर भंडाऱ्याची. भंडारा. पण नागपूरमध्ये किती वर्ष आहात? 25 ते 30 वर्ष झालेत. 25 ते 30 वर्ष. बरं मला सांगा, तुमची शाळा कुठली? माझं लहानपणाचं शिक्षण म्हणजे 5वी ते 6वी पर्यंतच भंडाऱ्याला झालेलं आहे आणि त्याच्या पुढचं माझं नागपूरला शिक्षण झालं. म्हणजे प्राथमिक शिक्षण ओ आ इ उ हे सगळं तुमचं भंडाऱ्याला झालं. आणि त्यानंतर काय कसं काय वगैरे तिथपासून तुम्ही नागपूरला आले. ओके. आता घरी कोण कोण आहे? माझ्या इथे माझे आई बाबा आहे, भाऊ बहीण आहेत आणि मला छोटे भाचे पण आहेत. आई शाबाश. भाऊ बहीण काय करतात? भाऊ कन्स्ट्रक्शनचं करतो. लहान बहीण सोमलवार शाळेमध्ये टीचर आहे. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि 4 भाचे आहेत. 2 बहिणीचा, 1 मुलगा 1 मुलगी आणि भावाचा 1 मुलगा 1 मुलगी. म्हणजे खूप गर्दी आहे घरात. लहान मुलांची नुसती चंगळ आहे आणि त्यामुळे विविध प्रकार यांच्या घरात बनत असणार, कारण प्रत्येकाची आवड वेगळी असते. लहान मुलांची प्रत्येकाची आवड वेगळी. आणि आई बाबा रिटायर्ड? हो, आई बाबा रिटायर्ड आहे. बरं, आणि तुम्ही काय करता? मी हॉबी क्लासेस घेते आणि एका वाहिनीवर मी सुगरण स्पर्धा जिंकलेली होते. म्हणजे तुमच्या हाताला चव असणार आहे, नक्की आज खायला मजा येणार आहे. ओके. मला सांगा, वैदर्भीय पदार्थ म्हणजे आता साधारणपणे कसं आहे की इथे भूक लागली की पहिले डोळ्यासमोर येतो वडापाव. हे कॉमन माणूस जो आहे. तसं विदर्भात काय येतं? विदर्भामध्ये पोहे आणि चना रस्सा, तर्रीवाला रस्सा असतो. बरं. पोह्यासोबत किंवा आलू वडा आणि तर्रीवालाच चना असतो रस्सा. आणि हे कुठेही मिळतं? हे कुठेही मिळतं. कुठल्याही जॉईंटवर तुम्हाला गेलात तर हे पोहे आणि तुम्हाला हे मिळणारच मिळणार. आपण किचनकडे जाऊया का? या. मला सांगा, तुम्ही आज काय काय बनवणार आहात? मी आज गोळे भात बनवणार आहे. गोळे भात आणि सावजी चिकन. क्या बात आहे. सावजी चिकन म्हणजे नागपूरची शान आहे ना काय? आपण पहिल्यांदा काय बनवतोय? गोळा भात करणार आहोत आपण. गोळा भात म्हणजे स्पेशालिटी. तुम्ही तुमच्या लहानपणापासून खात आलेला? हो. साहित्य सांगता मला काय काय? भिजलेला तांदूळ, चण्याच्या डाळीचा भरडा, बेसन, तेल, मिरची आणि लसणाची पेस्ट, धणे पावडर, हिंग, जिरं पावडर, अख्खे जिरे, तिखट, हळद आणि मीठ. ओके. आणि हे काय इथे या बाजूला ठेवले? हा भात तयार झाला की त्याच्यासोबत खाण्यासाठी म्हणून चिंचेचा सार असतो. तर त्या चिंचेचा साराला लागणार हे साहित्य आहे: चिंचेचा कोळ, गूळ, जिरेपूड, मिरच्या आणि मीठ. साहित्य बघितलेलं. आता काय करायचं इथे? आपण प्रथम आपण गोळे तयार करून घेणार आहे. काय करायचं त्यासाठी आपण बेसन, भरडा. हे तुम्ही कोणाकडून शिकलात हा पदार्थ? हा माझ्या आजीने सांगितलेला आहे. बरं. आजींचा रोल कायमस्वरूपी असतो नाही का आपल्या आयुष्यात? हो. जिरेपूड, थोडंसं हिंग नावाला, धणे पावडर, जरा तिखट करा. मी अख्खाच्या अख्खा घालते.
तिखट. तिखट. हा गोळेभात साधारणपणे महिन्यातून किती वेळा होत असेल घराघरात? कोणी कोणी आठवड्यातनं एकदा. सगळ्यांच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे ना. बरोबर. हो. आणि चवीनुसार मीठ आणि मोहनसाठी तेल. ओके. आणि आता हे पाण्याने आपण हे घट्ट भिजवून घेणार आहे. पाणी देऊ थोडं? हो, थोडंसं. बस बस. मी काय म्हणतो, आता हे लोकांना कळलेलं आहे कसं हो, बनवायचं. हो. आता आपण काय करूया, तुम्ही जे बनवून आणले ना ते घेऊन पुढे करू. याच्यात खूप वेळ जाईल हो, भूक लागायला लागली इथे मला. ओके. हे हा आपला तयार गोळा आपला. याचे असे गोळे करून घ्यायचे, लांब गोळे. आणि हे अशा मुठी बांधून घ्यायच्या याच्या गोळ्याच्या. हे पण आता वाफायला ठेवून. ओके. साधारण हे वाफायला किती वेळ लागतो आपल्याला? 10 मिनिटं. 10 मिनिटं. हो. कसं आहे, गोळे आम्ही शिजवायला ठेवलेले आहेत. आता पुढे काय करायचं मला सांगा. आता आपण भात शिजवायचा, तांदूळ. ओके. आधी याच्यात तेल घ्यायचं. तेल आपण तापवून घेतलेलं आहे. ओके. त्यात थोडं जिरं घालायचं. ह्यात पण आपण हिंग, थोडंसं हिंग घालणार. आणि तिखट वगैरे सगळं नंतर का? हे तिखट नको. ह्याच्यात नाही. याच्यात तिखट नाही. मी त्यात पाणी घालू? हो. मी आधी हळद घालते. मीठ सगळ्यात नंतर. मीठ नंतर घालू का पाणी? हो हो. मीठ. आता मी हातानेच घालणार मी. हो. आणि मग हा अर्धा शिजला की त्यात आपण शिजलेले गोळे जे आहेत ते घालून पूर्ण पाणी शिजवून घेणार आहोत. ओके. पण मी काय म्हणतो, आता हे होईपर्यंत आपली करी करून घ्यायची का? हो, सार करून. हा, सार करून घ्या. त्यासाठी काय लागेल तुम्हाला? एक बाउल. चिंचेचा कोळ घालू. गूळ, जिरेची पूड, मीठ. यात मी उभी कापलेली अशी मिरची घालणार आहे. बर. पण त्याचं उतरतो का काही? हो, तिखटपणा उतरतो थोडासा. त्यासाठी काय करायला लागतं का आपोआप उतरतो तो? नाही, उभी तर कापावीच लागेल ना मिरची. हा, नाही, उभी कापल्यानंतर त्यात तो तिखटपणा त्यात उतरण्यासाठी काय करायला लागेल? नाही, तो उतरतोच ना. 10-15 मिनिटं? हो, तो 10-15 मिनिटं ठेवले की ते उतरतोच. ओके. ओके. आता हे झालं ना? हो. ह्याचं काय म्हणणं आहे? झालं. भात पण झालेलंच आहे अर्धवट. ओके. आणि आपले ते काय तुम्ही गोळे ठेवले ते? गोळे डन. गोळे पण झाले आहेत. आता हे तुम्ही ह्याच्यात घालणार? हा, याच्यात घालणार. थोडंसं लेअर द्यायची असते भाताची. अच्छा. याच्यावर. पण हे ह्याच्यात का घालायचं? गोळा भात म्हटलेला आहे ना. पण अख्खा भात बनवून सुद्धा आपण घालू शकतो? नाही, तर याची चव थोडीशी त्या भातात पण उतरायला हवी. ओके. हे परत शिजवायचं? हे परत शिजून घ्यायचं. थोडं पाणी बिणी काय घालायचं? नाही, पाणी वगैरे नको आहे काही. कारण की भात अर्धवट शिजवलेला आहे ना. आणि त्याला हवं तेवढं आपण पाणी आधीच घातलेलं आहे. गॅस काय मीडियम? मंद आच करायची गॅसची. ओके. आणि हे झालं की आपल्याला खायला सुरुवात करायची. ओके, चला. तुमच्या आपलं नेहमीचं काम काय, दुसरी काय तुमच्या हातात काही राहिलेलंच नाहीये ना. फक्त बघायचं आणि लिहायचं. लिहून घ्या साहित्य आणि कृती. गोळा भात आणि सार बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला तांदूळ, चणा डाळीचा भरडा, बेसन, तेल, आलं लसूण मिरची पेस्ट, धणेपूड, हिंग, जिरेपूड, तिखट, जिरं, हळद आणि मीठ. चिंचेचं सार बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिंचेचा कोळ, गूळ, जिरेपूड, उभी चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी डाळीचा भरडा, जिरेपूड, हिंग, धणेपूड, आलं मिरची लसूण पेस्ट, तिखट, हळद, मीठ, मोहन आणि पाणी घालून पीठ भिजवावं. या पिठाचे गोळे करून ते वाफवून घ्यावेत. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिंग, भिजवलेला तांदूळ, पाणी, हळद आणि मीठ घालून एक वाफ काढावी. भात शिजताना त्यामध्ये वाफवलेले गोळे घालावेत.
चिंचेच्या कोळामध्ये गूळ, मीठ, जिरेपूड आणि उभी चिरलेली मिरची घालून सार तयार करावं. गोळा भात चिंचेच्या साराबरोबर सर्व्ह करावा.